उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. सत्ताधाऱ्यांना कशा पद्धतीने घेरायचं, कोणते मुद्दे आक्रमकपणे मांडायचे आणि अधिवेशनात संयुक्त भूमिका काय असावी यासाठी आज महाविकास आघाडीची एक महत्त्वाची रणनीती बैठक पार पडली. या बैठकीला आदित्य ठाकरे, अनिल परब, विजय वडेट्टीवार आणि भास्कर जाधव यांच्यासह ठाकरे गट आणि काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. पण या संपूर्ण बैठकीत चर्चा रंगली ती मात्र एका मोठ्या अनुपस्थितीची. होय, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही प्रमुख नेता या बैठकीला उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार रोहित पवार दिल्लीत आहेत, तर जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर महत्त्वाचे नेतेही बैठकीकडे फिरकले नाहीत. बैठकीची वेळ दुपारी 12ची असूनही तासनतास राष्ट्रवादीच्या नेत्यांची वाट पाहिली गेली. आता प्रश्न असा उभा राहिला आहे की मवियामध्ये खरंच ताळमेळ आहे का, की अधिवेशनापूर्वीच समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर येणार? राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत नेमकं चाललंय काय याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील.